टुडे विल डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 21. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिफरन्शिएशनमधलं लेक्चर नंबर 21 चालू केलेलं आहे. या लेक्चर नंबर 21मध्ये आपण इम्प्लिजिट फंक्शनचा अभ्यास करत आहे. या इम्प्लिजिट फंक्शनमध्ये आपण आतापर्यंत शो दॅट dy बाय dx मस्ट बी इक्वल टू y बाय x व्हेरियस फॉर्मचे प्रॉब्लेम तुम्ही पाहिलेले. आज त्याच टाईपचे थोडे वेगळे प्रॉब्लेम तुम्हाला शिकवत आहे. या ठिकाणी दिलेला प्रॉब्लेम आहे सेक इनवर्स एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब मस्ट बी इक्वल टू ट्वाइस ए. देन शो दॅट dy बाय dx मस्ट बी इक्वल टू एक्स स्क्वेअर टॅन स्क्वेअर ए अपॉन वाय स्क्वेअर व्हेअर ए इज कॉन्स्टंट. हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा. लेट सेक इनवर्स पहा एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब मस्ट बी इक्वल टू ट्वाइस ए. तुम्हाला माहीत आहे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये जो अँगल दिलेला आहे तुमचा सेक इनवर्स एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब, हा अँगल एकदम डिफिकल्ट आहे. याचा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह जर काढायचा असेल तर आपल्याला पहिले सेक इनवर्स कॅन्सल झाला पाहिजे. सेक इनवर्सला कोण कॅन्सल करते? सेक. टेकिंग सेक टू बोथ साईड, सेक ऑफ सेक इनवर्स एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब मस्ट बी इक्वल टू सेक टू ए. बरोबर आहे. सेक इनवर्स सेक गेट कॅन्सल, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब मस्ट बी इक्वल टू सेक टू ए. आता आपल्याला जर याचं कॉस्टमध्ये कन्वर्शन करायचं असेल, कारण की आपल्या ग्रंथामध्ये टॅन आलेला आहे, तर आपण याला रिअरेंज करू शकतो. म्हणजे याचा इन्व्हर्स घेऊ शकतो. खालची टर्म वरती घ्या, वरची टर्म खाली घ्या. सेकचं कन्वर्शन ॲटोमॅटिक तुमचं कॉस्टमध्ये होते. किंवा असंही करू शकता तुम्ही एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब मस्ट बी इक्वल टू 1 अपॉन कॉस टू ए. तुम्हाला जर असं का केलं, कारण की सेकचा संबंध बी टॅनशी आहे आणि कॉसचा संबंध बी टॅनशी आहे, तर कॉसहून लवकर येईल. आता जर तुम्ही याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला या स्टेपले किंवा या स्टेपले, याचं उत्तर वाय बाय एक्स येते. आपल्याला वाय बाय एक्स नाही आणायचं आहे. मग मी काय करतो पहा, या ठिकाणी कॉस टू ए मस्ट बी इक्वल टू एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अशी स्टेप घेतो. पहा काय केलं मी या ठिकाणी, हा कॉस टू ए इकडं मल्टिप्लाय केला, याला इकडं मल्टिप्लाय केला, इथपर्यंत आलं. आता मला कॉस टू ए जसंच तसा ठेवायचा, तर मी क्रॉस मल्टिप्लाइड करतो. पहा कॉस टू ए इन ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मस्ट बी इक्वल टू एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. मल्टिप्लाय करा, एक्स क्यूब इंटू कॉस टू ए प्लस वाय क्यूब इंटू कॉस टू ए इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. एक्स जोड एक्स आणा, वाय जोड वाय आणा, काही लोड घेऊ नका. एक्स जोड एक्स, वाय जोड वाय आणा. या टर्मला इकडे शिफ्ट करा, या टर्मला इकडे शिफ्ट करा. वाय क्यूब प्लस वाय क्यूब कॉस टू ए इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब कॉस टू ए. करेक्ट आहे एकदम. वाय जोड वाय, एक्स जोड एक्स आणला, वाय क्यूब कॉमन काढला, इकडं कोणाला 1 प्लस कॉस टू ए इज इक्वल टू एक्स क्यूब कॉमन काढला, 1 मायनस कॉस टू ए झालं. आपण इथं त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो किंवा याला आपण रिअरेंज करू शकतो. वाय क्यूब इज इक्वल टू 1 मायनस कॉस टू ए अपॉन 1 प्लस कॉस टू ए इंटू एक्स क्यूब. पहा मल्टिप्लायची टर्म सरांनी डिव्हिजनमध्ये आणली. इथं आता दोन फॉर्म्युला ॲट ए टाईम जन्म घेणार आहे जे तुमचे झालेले आहेत. गणित बोलते ही सत्य भाषा आहे. 1 मायनस कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू 2 टाइम कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजे या ठिकाणी 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा या टर्मनं ॲट ए टाईम जन्म घेतलेला आहे. डेरिव्हेटिव्ह काढलाच नाही सरांनी, अजून काढू शकतात, पण इथं काय केलं पहा, वाय क्यूब इज इक्वल टू 2 टाइम साइन स्क्वेअर 2a बाय 2, 2 टाइम कॉस स्क्वेअर 2a बाय 2 इंटू एक्स क्यूब झालं. 2a 2a गेट कॅन्सल, काय आलं पहा, वाय क्यूब इज इक्वल टू हा 2 गेट कॅन्सल, साइन बाय कॉस आला तुमचा टॅन स्क्वेअर ए इंटू एक्स क्यूब. आता बिनधास्त डेरिव्हेटिव्ह काढा. इथं जरी डेरिव्हेटिव्ह काढला तरी चालतो. मग काय केलं पहा सरांनी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी डी एक्स ऑफ वाय क्यूब इज इक्वल टू टॅन स्क्वेअर ए इंटू डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब. काय आलं,
3y² इंटू dy/dx बरोबर tan स्क्वेअर a इंटू 3x², 3ला 3 गेट कॅन्सल. फायनल आन्सर काय आलं पहा, dy/dx मस्ट बी इक्वल टू 3 dy/dx मस्ट बी इक्वल टू x² tan स्क्वेअर a अपॉन y². पहा dy/dx मस्ट बी इक्वल टू x² tan स्क्वेअर a अपॉन y². एकदम जबरदस्त प्रॉब्लेम चालू झाला पहा तुमचा. दिलेला प्रॉब्लेम होता, या ठिकाणी मी डायरेक्ट सेक घेतलं. काही काही मुलं काय करतात, या सेकच्या ऐवजी याला कॉसमध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे सेक इन्व्हर्सला तुम्ही डायरेक्ट कॉस इन्व्हर्स x³ मायनस y³ x³ प्लस y³ बरोबर 2a घेऊ शकतात. किंवा देखील सेक टू बॉस साईड घेतलं तरी चालते. सेकचं कन्व्हर्शन कॉसमध्ये केलं, एक स्टेप वाढली, इथं आलो. इथं आल्यानंतर कॉस 2a मल्टिप्लाय केलं, x³ जवळ घेतला, y³ जवळ घेतला. इथं 1 मायनस कॉस 2a 1 प्लस कॉस 2a 1 मायनस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला लावला. साइन स्क्वेअर a कॉस स्क्वेअर a टॅन स्क्वेअर a, याचा डेरिव्हेटिव्ह 3y² dy/dx, याचा डेरिव्हेटिव्ह 3x², 3 3 कटले. dy/dx मस्ट बी इक्वल टू x² टॅन स्क्वेअर a अपॉन y². एकच गोष्ट लक्षात ठेवायची, इथं जर डेरिव्हेटिव्ह काढला तर y/x येणार, आणि ट्रान्सफर जर केलं तर मग शोध्यात होऊ शकते. जसा प्रश्न विचारला तशी मेहनत करायची. सेम प्रॉब्लेम सरांनी बोर्डवर लिहिलेला आहे. या गणिताचं उत्तरसुद्धा y/x येऊ शकते, पण आपल्याला y/x आणायचं नाही. सेम प्रॉब्लेम पहा, लेट इथं टॅन इन्व्हर्स x² मायनस 2y² अपॉन x² प्लस 2y² मस्ट बी इक्वल टू a. हा जो कॉम्प्लिकेटेड अँगल आहे हा कॅन्सल झाल्याशिवाय गणित येत नसते. म्हणजे टेकिंग टॅन टू बोथ साईड, किंवा डायरेक्ट तुम्ही असं लिहिलं मित्रांनो, टेकिंग हे बा टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन थिटा मस्ट बी इक्वल टू थिटा. म्हणजे तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं x² मायनस 2y² अपॉन x² प्लस 2y² मस्ट बी इक्वल टू टॅन a, तरीही चालते. आता या टर्मचा जर तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला त्याचं उत्तर तुम्हाला y/x येते. आपल्या शोधॅटमध्ये y/x विचारलेलं नाही, म्हणजे तुम्हाला असं करता येणार नाही. मग तुम्ही काय करणार, क्रॉस मल्टिप्लाइड करणार. x² मायनस 2y² इज इक्वल टू टॅन a इन ब्रॅकेट x² प्लस 2y². काहीच नवीन नाही केलं. टॅन एनं आत मल्टिप्लाय करा, x² मायनस 2y² इज इक्वल टू x² टॅन a प्लस 2 टॅन a y². पहा मित्रांनो किती जबरदस्त टर्म केली सरनं. x जोड x, y जोड y आणा. या ठिकाणी याला ट्रान्सफर करा. x² मायनस x² टॅन a इज इक्वल टू 2 टॅन a y² प्लस 2y². एक गोष्ट केव्हाही लक्षात ठेवायची, कोणची स्टेप कुठेही ट्रान्सफर केली तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा x² मायनस 2y² x² प्लस 2y² आलं. x जोड x घेतला, y जोड y घेतला, x² तुम्ही कॉमन काढा. इथं राहिलं माझं 1 मायनस टॅन a, इथं 2y² कॉमन काढा. इथं राहिलं माझं टॅन a प्लस 1, इथं कोण राहिलं माझं टॅन a प्लस 1. आता नवीन काहीच करणार नाही, दिलेल्या टर्मला साधं डिफरन्शिएट करणार. म्हणजे विद्यार्थी मित्रांनी जोपर्यंत मागचे फॉर्म्युले क्लिअर केले नाही तोपर्यंत बिलकुल त्यांना समजणार नाही. म्हणजे आता सरळ सरळ सिम्पल डिफरन्शिएशन चालू आहे. साधं डिफरन्शिएशन करून डेरिव्हेटिव्ह काढायचा. कसा पहा, डिफरन्शिएट किंवा असंही ठुलत चालते. पहिले डेरिव्हेटिव्ह काढून घ्या मग ट्रान्सफर करा. किंवा असं करतो पहा आम्ही, x² 1 मायनस टॅन a, इथं आलेलं आहे 1 प्लस टॅन a इंटू 2y², हे आलेलं आहे 2y². आता मी डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे कॉन्स्टंटला पहिले बाहेर घ्या. 1 मायनस टॅन a अपॉन 1 प्लस टॅन a इंटू dx ऑफ x² इज इक्वल टू 2 टाइम्स dx ऑफ y². सरळ सरांनी त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा प्रयत्न केला. नवीन काहीच केलं नाही, सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह काढला. आता मागच्या गणितात जसा 1 मायनस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा होता तसा या ठिकाणी फॉर्म्युला येत नाही. मनानं लावू नका, कारण की प्रूफमध्ये 1 मायनस टॅन a 1 प्लस टॅन a रिकामं काम करायचं नाही. 1 मायनस टॅन a 1 प्लस टॅन a
एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स. इथं 2 इंटू 2y इंटू dy बाय dx. करेक्ट. या 2ला हा 2 गेट कॅन्सल. एक्स इंटू 1 मायनस टॅन ए मल्टिप्लायची टर्म डिव्हिजनमध्ये 2y इंटू 1 प्लस टॅन ए मस्ट बी इक्वल टू dy बाय dx. मस्ट बी इक्वल टू dy बाय dx. आणि आपल्याला त्यांना हाच प्रूफ विचारला होता की दिलेल्या प्रॉब्लेममध्ये एक्स इंटू 1 मायनस टॅन ए अपॉन 2y इंटू 1 प्लस टॅन ए मस्ट बी इक्वल टू dy बाय dx. किती आयडियल प्रॉब्लेम आहे पहा. गणित दिलेलं होतं. गणितामध्ये आल्याला तुम्हाला परीक्षेत एवढं आठवायला पाहिजे, हा टॅन नको इन्व्हर्स, टेकिंग टॅन टू बोथ साईड घेतला. इथं जर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला तर y बाय एक्स येतो. y बाय एक्स विचारलं नाही, शो दॅट विचारलेलं आहे. याला ट्रान्सफर करा. एक्स जोड एक्स आणा, वाय जोड वाय आणा, एक्स स्क्वेअर कॉमन काढा, वाय स्क्वेअर कॉमन काढा, डायरेक्ट डिफरन्शिएट करा, रिक्वायर्ड आन्सर. तुम्ही प्रॉब्लेम रीड करा. लॉग टू द बेस 10 एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मस्ट बी इक्वल टू 2. शो दॅट dy बाय dx मस्ट बी इक्वल टू मायनस 99 एक्स स्क्वेअर अपॉन 101 वाय स्क्वेअर. या गणितामध्ये सुद्धा याचं उत्तर y बाय एक्स येते, पण आपल्याला ते काढायचं नाही. यामध्ये एक रूल लक्षात ठेवायचा सगळ्यांनी. एक रूल, जर समजा दिलेल्या प्रॉब्लेममध्ये लॉग एक्स किंवा लॉग एफ ऑफ एक्स जर असेल, पहा सर काय म्हटले, लॉग एफ ऑफ एक्स असेल किंवा लॉग टू द बेस ई ऑफ एफ ऑफ एक्स असेल, तर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढायचा. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट टू करू शकता. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये जर लॉग एफ ऑफ एक्स किंवा लॉग टू द बेस ई ऑफ एफ ऑफ एक्स असेल, तुम्ही या टर्मचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढू शकता. पण दिलेल्या गणितामध्ये जर लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस ए असेल, तर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढता येत नाही. पहा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह नॉट पॉसिबल. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह नॉट पॉसिबल. जर दिलेल्या गणितामध्ये लॉग एफ ऑफ एक्स किंवा लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस ए असेल, तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढा, बिंदास, काहीच प्रॉब्लेम नाही. पण दिलेल्या गणितामध्ये जर तुमचा डेरिव्हेटिव्ह हा बेस ई सोडून काही आलेला असेल, त्याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही. लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस ए, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह नॉट पॉसिबल. मग अशा गणितामध्ये काय करायचं, पहिले चेंज द बेसला वापरायचा. लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस ए बरोबर लॉग एफ ऑफ एक्स अपॉन लॉग ए. मग चेंज द बेसला वापरल्यानंतर तर मग तुम्ही त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता किंवा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. तुम्हाला जे दिलेलं गणित आहे त्या गणितामध्ये लेट आलेलं आहे लॉग टू द बेस 10 ऑफ एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मस्ट बी इक्वल टू 2. म्हणजे तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेममध्ये हा जो बेस आहे हा ए, तो या ठिकाणी सुद्धा लॉग टू द बेस 10 आलेला आहे. हा बेस जोपर्यंत आपल्याला कॅन्सल केला जाणार नाही तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व केला जाणार नाही. कॅन्सल म्हणजे काय, आपल्याला चेंज द बेस लॉचा फॉर्म्युला यूज करणं पडेल. कोणाचा फॉर्म्युला यूज करणं पडेल तुम्हाला, चेंज द बेस लॉ. कोण असतो पहा तुमचा चेंज द बेस लॉ. या ठिकाणी तुम्हाला चेंज द बेस लॉ काय सांगतो, लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस ए इज इक्वल टू लॉग एफ ऑफ एक्स अपॉन लॉग ए. बरोबर आहे. जोपर्यंत चेंज द बेस लॉ आपण वापरू शकत नाही तोपर्यंत गणित सॉल्व केला जात नाही. म्हणजे तुम्हाला आत्ता जी डिस्कशन सांगितलं ते लय महत्त्वाचं होतं या गणितासाठी. बेस जर ई किंवा लॉग एक्स असेल तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढा, नसेल तर चेंज द बेस लॉ लावा. काय येईल पहा, लॉग एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन लॉग 10 मस्ट बी इक्वल टू 2. या लॉग 10ला इकडे घ्या. काय येईल पहा, लॉग एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब बरोबर 2 लॉग 10. व्हॉट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ एम लॉग ए मस्ट बी इक्वल टू लॉग ए रेस टू दी पॉवर एम. हा जो तुमचा 2 आहे 2aच्या डोक्यावर जाईल, म्हणजे इथं येईल तुमचं लॉग 10चा स्क्वेअर, म्हणजे इथं येईल तुमचं लॉग एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू लॉग 100. इथपर्यंत तुम्ही सक्सेसफुल स्टेप कॅरी केल्या. याच्या बेसमध्ये जसा 10 आला तसा तुम्ही चेंज द बेस लॉ लावला. पहा तुम्हाला ग्रीन कलरनं दिसून राहिलं लॉग एक्स लॉग एफ ऑफ एक्स अपॉन लॉग ए.
चेंज द बेस लॉ लावल्यानंतर इकडचा log 2 तुमचा इकडे ट्रान्सफर झाला. 2 log 10 म्हणजे तुमचं log 100 आलं. आता तुमच्या प्रूफमध्ये किंवा शो दॅटमध्ये पहा कुठंच लॉग नाही, म्हणजे जोपर्यंत लॉग कॅन्सल होणार नाही तोपर्यंत गणित येणार नाही. लॉग कसा कॅन्सल करता पहा. इथं जर तुमचा log m इज इक्वल टू log n असेल तर इम्प्लाइज दॅट m मस्ट बी इक्वल टू n. log m इज इक्वल टू log n असेल तर m मस्ट बी इक्वल टू n असते. हा लॉग आणि हा लॉग एकमेकाला कॅन्सल करतात. दोन्ही लॉगनं जर एकमेकाला कॅन्सल केलेलं असेल तर या ठिकाणी काय असते पहा, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 100. म्हणजे ढोबळमानानं जर बोलायचं झालं तर या ठिकाणी लॉग लॉग केस कॅन्सल, लॉग लॉग नाही. बाय युजिंग द प्रॉपर्टी log m इज इक्वल टू log n मस्ट बी इक्वल टू m बरोबर n. आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला तर y बाय एक्स येईल. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह नको, काय येईल पहा तुमचं या ठिकाणी, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू 100 इंटू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब बरोबर. एक्स क्यूब जवळ करा, वाय क्यूब जवळ करा. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू 100 एक्स क्यूब प्लस 100 वाय क्यूब. याला ट्रान्सफर. एक्स क्यूब मायनस 100 एक्स क्यूब इज इक्वल टू 100 वाय क्यूब प्लस वाय क्यूब. साधी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यायलाच पाहिजे. 100मधून 1 गेला 99 राहिला. 100 प्लस 1 101. किती सोपं आहे पहा. 100 प्लस 1 101. इथं आलं मायनस 99 एक्स क्यूब इज इक्वल टू 101 वाय क्यूब. बिनधास्त डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस 99 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब 101 डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब. शांततेने काम करायचं. इथं आलं मायनस 99 इंटू 3 इंटू एक्स स्क्वेअर. इथं 101 इंटू 3 इंटू वाय स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स. हा 3ला 3 गेट कॅन्सल. मायनस 99 एक्स स्क्वेअर अपॉन 101 वाय स्क्वेअर इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. आणि हाच आपला शो दॅट आणि प्रूफ होता. पहा, मायनस 99 एक्स स्क्वेअर अपॉन 101 वाय स्क्वेअर. हे गणित तुमचं बऱ्याचशा एक्झाममध्ये विचारलेलं आहे. मागच्या वर्षीच्या एक्झाममध्ये 3 मार्काला विचारलेलं आहे. CETच्या एक्झाममध्ये 100% विचारतात. तुम्हाला सोडवताच आलं पाहिजे. एकच शब्द परीक्षेच्या दिवशी आठवला पाहिजे. log टू द बेस 10 किंवा log टू द बेस e किंवा log x असेल तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढा. नसेल तर चेंज द बेस लॉ वापरा. या टर्मला शिफ्ट करा. बाय प्रॉपर्टी घ्या. log गेट कॅन्सल. याला ट्रान्सफर करा. x जोड x आणा, y जोड y आणा. रिक्वायर्ड आन्सर. एक्झामच्या दिवशी तुम्हाला आठवणं गरजेचं आहे. तुमचा दिलेला प्रॉब्लेम आणि या प्रॉब्लेममध्ये जरासाही फरक नाही. पण काहीतरी 2-4 स्टेप लिहितो, बाकीचे तुम्ही घरी करा किंवा इथंही सॉल्व करू, काही प्रॉब्लेम नाही. पहा, log 5 x रेस टू दी पॉवर 4 y रेस टू दी पॉवर 4 x रेस टू दी पॉवर 4 y रेस टू दी पॉवर 4 मस्ट बी इक्वल टू. पहिला प्रश्न, याच्या बेसमध्ये कोण आहे? 5. चालणार नाही. पहिले चेंज द बेस लॉ लावा. कोण आहे तो चेंज द बेस लॉ? त्याच्याविषयी डिटेल चर्चा करा. एक्स रेस टू दी पॉवर 4 वाय रेस टू दी पॉवर 4 एक्स रेस टू दी पॉवर 4 वाय रेस टू दी पॉवर 4 अपॉन log 5 इज इक्वल टू 2. बरोबर आहे. log 5ला पुढं घ्या. डायरेक्ट लिहिलं तरी चालते. 2 इंटू log 5. याला वरती लिहिलं तरी चालते. काय आलं पहा, log x रेस टू दी पॉवर 4 y रेस टू दी पॉवर 4 x रेस टू दी पॉवर 4 y रेस टू दी पॉवर 4 इज इक्वल टू log 25. तुम्ही एक स्टेप शिल्लक घ्यायची, नंतर ट्रान्सफर करायचं, असं समोर नाही लिहायचं. मी जागा अभय लिहून टाकलं की इकडचा लॉग इकडं घेतला, इथं आलो. बाय प्रॉपर्टी. काय तुमची प्रॉपर्टी पहा, बाय प्रॉपर्टी. कोणची प्रॉपर्टी? log m. कुठे गेला तो? log m मस्ट बी इक्वल टू log n इम्प्लाइज दॅट m इज इक्वल टू n. इथं x रेस टू दी पॉवर 4 प्लस y रेस टू दी पॉवर 4 x रेस टू दी पॉवर 4 y रेस टू दी पॉवर 4 मस्ट बी इक्वल टू 25. ढोबळमानानं जर विचार केला तर log गेट कॅन्सल असं होते. काय गणित आलं? याचं उत्तर काढलं तर y बाय एक्स येणार. y बाय एक्स नाही, शो दॅटमध्ये काहीतरी वेगळं आहे. x रेस टू दी पॉवर 4 y रेस टू दी पॉवर 4 25 x रेस टू दी पॉवर 4 25 y रेस टू दी पॉवर 4. 25 मल्टिप्लाय करा.
25x रेस टू दी पॉवर 4 मायनस 25y रेस टू दी पॉवर 4. आता मी या टर्मचा बिनधास्त डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. बिनधास्त म्हणायचं म्हणजे काय करतो, पहिले काम करतो, x जोड x y जोड y आणा मग काम करा. याला इकडे घ्या, याला इकडे घ्या. इथं आलं 25y रेस टू दी पॉवर 4 प्लस y रेस टू दी पॉवर 4. कोणाला कुठेही ट्रान्सफर केलं तर गणित चुकत नसते, मानसिकता येते. 25x रेस टू दी पॉवर 4 मायनस x रेस टू दी पॉवर 4. बेरीज 25 अधिक 1 26, 26 इंटू वाय रेस टू दी पॉवर 4. इथं 25मधून हा गेला 24x रेस टू दी पॉवर 4. 25 प्लस 1 26, 25मधून 1 गेला 24. बिनधास्त डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x 26 d dx ऑफ y रेस टू दी पॉवर 4, 24 d dx ऑफ x रेस टू दी पॉवर 4. हे गणित तुम्हाला होमवर्क करायचं होतं, पण म्हटलं जाऊ द्या, ॲट ए टाईम दोन दोन तुम्हाला समजेल. चेंज द बेस लॉ, चेंज द बेस लॉ. इथं बी ते आलं. पहा काय आलं, 26 इंटू 4 वाय क्यूब इंटू डी वाय बाय डी एक्स. 26 इंटू 4 वाय क्यूब इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 24 इंटू 4 इंटू पहा 4x क्यूब अशी टर्म तयार झाली. या 4ला 4 गेट कॅन्सल झालं. लास्ट दोन स्टेप शांततेने पकडा. डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू 24x क्यूब अपॉन 26y क्यूब. दोननं डिवाईड करा. मायनस साईन चुकली तर पाहू आपण, चेक करून. गणित बी चुकीचं असू शकते. त्यानं काय केलं आपण पाहू, आपलं प्लस आलं त्याचं मायनस आलं. इथं आलं 12x क्यूब अपॉन 13y क्यूब. 12x क्यूब अपॉन 13y क्यूब आलं, पण आन्सरमध्ये मायनस साईन आली. आपलं बरोबर आहे का त्याचं बरोबर आहे आपण चेक करायचं, त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. x रेस टू दी पॉवर 4 y रेस टू दी पॉवर 4. इथं चेंज द बेस लॉ. इथपर्यंत क्रॉस मल्टिप्लाइड. 25 प्लस 1 26. हा तिकडे गेला म्हणजे 24. आपलं करेक्ट आहे, त्यामध्ये करेक्शन करू आपण कॉन्फिडन्सनं. इथं प्लस 12x क्यूब अपॉन 13y क्यूबच असलं पाहिजे, हे आपल्याला कळलं पाहिजे. पहा, कधी कधी प्रॉब्लेमच चुकीचा असतो, त्यावेळेस आपलं मन जे म्हणते ते लिहायचं असते. दोन्ही प्रॉब्लेम तुम्हाला समजले. दोन्ही प्रॉब्लेममध्ये मी चेंज द बेस लॉ लावला. दोन्ही प्रॉब्लेम लिहून पहा, प्रॅक्टिस करा. डबल कधी प्रॉब्लेम रीड करा. साइन इनवर्स x रेस टू दी पॉवर 5 मायनस y रेस टू दी पॉवर 5 अपॉन x रेस टू दी पॉवर 5 प्लस y रेस टू दी पॉवर 5 इज इक्वल टू π/6. Then show that dy by dx must be equal to x raised to the power 4th upon 3 times y raised to the power 4th. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये मागच्या प्रॉब्लेममध्ये काही फरक नाही आहे. फक्त इथं जो तो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटच्या जागी अँगल आलेला आहे. म्हणजे जर मी या गणिताला डिफरन्शिएट केलं डायरेक्ट रूलनुसार याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर माझं याचं येणारं उत्तर y/x येते. पण माझ्या गणितामध्ये y/x आलेलं नाही आहे, माझा शोधाट वेगळा आहे. म्हणजे मला वेगळ्या पद्धतीनं रिअरेंज करणं पडणे. लक्षात ठेवा, मी दोन ज्या मेथड शिकवल्या त्या दोन मेथडवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायचं आहे, लक्षात ठेवायचं. हा साइन इनवर्स कॅन्सल करायचा. टेकिंग साइन टू बोथ साईड. y रेस टू दी पॉवर 5 x रेस टू दी पॉवर 5 y रेस टू दी पॉवर 5 इज इक्वल टू साइन π/6. इथं काय करायचं, टेकिंग साइन टू बोथ साईड. साइन ऑफ साइन इनवर्स गेट कॅन्सल. इथं साइन π/6 आला. द व्हॅल्यू ऑफ साइन π/6 मस्ट बी इक्वल टू 1/2. मस्ट बी इक्वल टू किती आलं, 1/2. शिकवण्याची सुद्धा गरज नाही. याचा डेरिव्हेटिव्ह y/x येतो तर मी क्रॉस मल्टिप्लाय केलं. 2 इंटू x रेस टू दी पॉवर 5 मायनस y रेस टू दी पॉवर 5 x रेस टू दी पॉवर 5 प्लस y रेस टू दी पॉवर 5. 2 याला मल्टिप्लाय करायचं, 1 याला मल्टिप्लाय करायचं. 2 इंटू x रेस टू दी पॉवर 5 मायनस 2 इंटू y रेस टू दी पॉवर 5 x रेस टू दी पॉवर 5 y रेस टू दी पॉवर 5. x जोड x आणा, y जोड y आणा, बिंदास काम करा. 2x रेस टू दी पॉवर 5 प्लस x रेस टू दी पॉवर 5 2y रेस टू दी पॉवर 5 प्लस y रेस टू दी पॉवर 5. एकदम साधा असं गणित आहे. होमवर्क दिलं तरी चालत होतं. 2 अधिक 1 3 x रेस टू दी पॉवर 5. इथं आलं 3 y रेस टू दी पॉवर 5. लिहिण्यात काही चूक झाली असेल सरांकडून एकदा चेक करा. 2 टाइम्स आलं, बरोबर आहे. हे तुमची इथं पॉवर टर्म पहा, सरनं गडबड केली कुठंतरी,
म्हणून म्हटलं डबल एकदा शांततेने चेक करायचं. 2x रेस टू दी पॉवर 5 मायनस 2y रेस टू दी पॉवर 5 x रेस टू दी पॉवर 5y रेस टू दी पॉवर 5. हा जर दादा इकडं आलेला असेल तर प्लसचं मायनस होईल, प्लसचं काय होईल मायनस. 2मधून हागला तर फक्त x रेस टू दी पॉवर 5 राहील. आणि इकडं बरोबर आलं तुमचं 3y रेस टू दी पॉवर 5. बिंदास डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. गडबडीमध्ये काय होते आत्ता तुम्हाला उदाहरण भेटलं. इथं आलं डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू दी पॉवर 5 मस्ट बी इक्वल टू 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y रेस टू दी पॉवर 5. व्हॉट इज द ॲक्च्युअल डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू दी पॉवर 5? 5 इंटू x रेस टू दी पॉवर 4, 3 इंटू 5 y रेस टू दी पॉवर 4 dy बाय dx. दोन्हीकडच्या सारख्या टर्म गेट कॅन्सल, 5 गेट कॅन्सल. x रेस टू दी पॉवर 4 अपॉन 3 टाइम्स y रेस टू दी पॉवर 4 इज इक्वल टू dy बाय dx. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx मस्ट बी इक्वल टू x रेस टू दी पॉवर 4 अपॉन 3 टाइम्स y रेस टू दी पॉवर 4 इज द रिक्वायर्ड आन्सर. म्हणजे या गणिताचं एक उत्तर y बाय x आणि एक उत्तर हे येते. शोधात आलं की खालची टर्म ट्रान्सफर करायची, x जोड x आणायचं, y जोड y आणायचं, संपला प्रॉब्लेम. दिलेल्या गणितामध्ये इन्व्हर्स काढायचा होता टेकिंग साईन टू बोथ साईड. याची किंमत लिहिली, क्रॉस मल्टिप्लाइड केलं, x जोड x आणला, y जोड y आणला, रिक्वायर्ड आन्सर. मार्च 2020मध्ये हे गणित विचारलं होतं, सरनं IMP लिहिलं होतं. मॅक्झिमम विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम चुकण्याचे चान्सेस जास्तच आहे. मुलं शांततेनं न ऐकल्यामुळं, प्रेझन्स ऑफ माइंड नसल्यामुळं त्यांचं गणित चुकते. हे परीक्षेमध्ये गिवन आहे. e रेस टू दी पॉवर x प्लस e रेस टू दी पॉवर y इज इक्वल टू e रेस टू दी पॉवर x प्लस y. इक्वेशन 1 कोणताही लॉ ऑफ इंडायसेस नाही आहे. जी दिलेली स्टेप आहे ती घेतली, त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मला फाइंड आउट करायचा. मी काय केलं पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मी घेतला. इथं आलं dx ऑफ e रेस टू दी पॉवर x प्लस dx ऑफ e रेस टू दी पॉवर y dx ऑफ e रेस टू दी पॉवर x प्लस y. एक साधा प्रश्न आहे माझ्याजवळ. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू दी पॉवर f ऑफ x मस्ट बी इक्वल टू e रेस टू दी पॉवर f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. एकही स्टेप नवीन नाही, बिलकुल लहान मुलासारखं. e रेस टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह e रेस टू दी पॉवर एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 लिहू नका. e रेस टू दी पॉवर वायचा e रेस टू दी पॉवर वाय, वायचा dy बाय dx. याचा 1 येतो, याचा dy बाय dx येतो. याचा डेरिव्हेटिव्ह e रेस टू दी पॉवर x प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस वाय अशी स्टेप येते. आता सर्वात इम्पॉर्टंट स्टेप मॅथमधली चालू होते. e रेस टू दी पॉवर x, e रेस टू दी पॉवर y, dy बाय dx, e रेस टू दी पॉवर x प्लस वाय इन ब्रॅकेट 1 प्लस dy बाय dx. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला काम करायचं आहे. आता तुम्हाला काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे. इथं जर तुम्ही याला मल्टिप्लाय केलं आणि मग dy बाय dx काढायचा प्रयत्न केला तर असाच्या असा येण्यासाठी वेळ लागतो. इथं जर तुम्ही याला मल्टिप्लाय केलं आणि dy बाय d जवळ आणला तर हे उत्तर जसंच्या तसं येत नाही, त्यामध्ये अजून शिल्लक स्टेप करणं पडतं. इथं जर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड असेल तर या ठिकाणी तुम्ही एक काम करायचं, स्टारवर फॉर्म इक्वेशन 1. इक्वेशन 1ची मदत घ्यायची. हा जसाच्या तसा तुमच्या मनाला एक साधा प्रश्न विचारा. e रेस टू दी पॉवर x प्लस वायची किंमत काय दिली, लॉ ऑफ इंडायसेस नाही. e रेस टू दी पॉवर x प्लस वाय मस्ट बी इक्वल टू e रेस टू दी पॉवर x प्लस e रेस टू दी पॉवर y. म्हणजे इक्वेशन 1ची जर मदत घेतली तर e रेस टू दी पॉवर x प्लस वायची ही व्हॅल्यू आली. आता गणित चुकणार नाही, 100% बरोबर येईल. माझा जो अनुभव आहे, मुलांना ही स्टेप समजत नाही स्टारवाली, परीक्षेत त्यांचं गणितच बरोबर येत नाही. शोधाट म्हणून लिहून टाकतात, पण नंतर जेव्हा मार्क येतात तेव्हा त्यांना एकच मार्क पडतो, 2 मार्क कटतात. यावर्षीचा अनुभव मी पाहिलेला आहे, दरवर्षी पाहतो. यामध्ये जर ही स्टेप टाकली तर डायरेक्ट उत्तर आहे e रेस टू दी पॉवर x, e रेस टू दी पॉवर y dy बाय dx. पूर्ण ब्रॅकेटला 1 मल्टिप्लाय करा. e रेस टू दी पॉवर x, e रेस टू दी पॉवर y प्लस e रेस टू दी पॉवर x, e रेस टू दी पॉवर y dy बाय dx. 1 याला मल्टिप्लाय करा, या ब्रॅकेटनं dy बाय dxला मल्टिप्लाय करा. 2 स्टेप आल्या. दोन्हीकडच्या सारख्या टर्म गेट कॅन्सल. e रेस टू दी पॉवर x, e रेस टू दी पॉवर x गेट कॅन्सल. dy बाय dxच्या टर्म जवळजवळ आणा.
या टर्मला इकडं घ्या, या टर्मला इकडं घ्या. हा मायनस ई रेस टू दी पॉवर वाय आला, हा आला ई रेस टू दी पॉवर एक्स ई रेस टू दी पॉवर वाय इन ब्रॅकेट डी वाय बाय डी एक्स मायनस ई रेस टू दी पॉवर वाय डी वाय बाय डी एक्स. मॅथची एकच फसवेगिरी आहे, सर सांगतात त्यावेळेस 100% समजते, काहीच अवघड वाटत नाही. सरनं इकडची टर्म इकडे गेली, निगेटिव्ह झाली, पॉझिटिव्हची निगेटिव्ह टर्म झाली, हे तर तुम्हाला कळलं. पण एक्झाममध्ये तुम्हाला त्या दिवशी कळलं पाहिजे सरनं काय काय केलं. आता तुम्हाला डी वाय बाय डी एक्स कॉमन काढायची. इथं राहिलं माझं मायनस ई रेस टू दी पॉवर वाय. इथं जर सरांनी डी वाय बाय डी एक्स कॉमन काढले, ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस ई रेस टू दी पॉवर वाय मायनस ई रेस टू दी पॉवर वाय. या दोन्ही ब्रॅकेटमधून डी वाय बाय डी एक्स कॉमन आहे, जसंच्या तसं हे मायनस आलं, याला हे गेट कॅन्सल. बस सर काय म्हणतात, मायनस ई रेस टू दी पॉवर वाय ई रेस टू दी पॉवर एक्स डी वाय बाय डी एक्स मायनस ई रेस टू दी पॉवर वाय अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स बरोबर डी वाय बाय डी एक्स. काय झालं तुम्हाला समजलं. गुणाकारातली टर्म भागाकारात आली, मल्टिप्लाय कन्वर्टेड इंटू डिवाइड साधा रूल आहे 7वी 8वीचा. लॉ ऑफ इंडायसेस घ्या 8वीचा. 8वीच्या लॉ ऑफ इंडायसेसनं तुम्हाला काय शिकवलं, मायनस ई रेस टू दी पॉवर वाय ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स. खालची पॉवर टर्म जर वरती गेली तर ई रेस टू दी पॉवर एक्सच्या जागी ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स येईल. आता तुम्हाला सरळ आणि साधा लॉ ऑफ इंडायसेस यूज करायचा. ए रेस टू दी पॉवर एम इंटू ए रेस टू दी पॉवर मायनस एन ए रेस टू दी पॉवर एम मायनस एन. मित्रांनो याचं उत्तर आलं ई रेस टू दी पॉवर मायनस वाय. पहा इथं मायनस साईन आहे, याचं उत्तर आलं ई रेस टू दी पॉवर वाय मायनस एक्स. ई रेस टू दी पॉवर उत्तर काय आलं, वाय मायनस एक्स. माझा अनुभव सांगतो, हे प्रॉब्लेम ज्यावेळेस विचारलं IMP 2020 तर हे चुकण्याचे जास्त चान्सेस असतात. नेमकं काय करायचं पहिल्यापासून रिकॅप देतो तुम्हाला एका मिनिटात. ई रेस टू दी पॉवर एक्स ई रेस टू दी पॉवर वाय ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वाय. डायरेक्ट डिफरन्शिएट करा, उजव्या साईडला वरती पहा. ई रेस टू दी पॉवर एक्स ई रेस टू दी पॉवर वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वाय. ई रेस टू दी पॉवर एक्सचा ई रेस टू दी पॉवर एक्स ई रेस टू दी पॉवर वाय आला, ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वाय इंटू याचा डेरिव्हेटिव्ह आला डी वाय बाय डी एक्स. इथं तुम्हाला थांबायचं. इथं जर तुम्ही इक्वेशन 1ची किंमत टाकली तर उत्तर लवकर येते, नाही टाकली तर घरी करून पहा काय होतील. मला फोन लावा, सर काय झालं. उत्तर येते पण कॉम्प्लिकेटेड येते, वेळ